नमस्कार, मी तन्मय टिल्लू. पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूया त्या महावेगवान घडामोडींना. भाजप मनसेच्या प्रचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाली आहे. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली असता कार्यकर्त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली आहे. या धक्काबुक्कीमध्ये पोलीस उपनिरीक्षक मोहिते जखमी झाल्याची माहिती मिळते. भिवंडीतील मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी त्यांचाच पुतण्या प्रशांत म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2013 मध्ये मनोज आणि प्रशांत म्हात्रे यांची राजकीय वैमनस्यातून भांडण झाली होती. दरम्यान भिवंडी नारपोली पोलीस ठाण्याअंतर्गत अधिक तपास सुरू असून प्रशांत म्हात्रेसह 6 आरोपी फरार आहेत. भाजपनं शिवसेनेचं मुखपत्र असलेलं वर्तमानपत्र सामना पेपर छापू नका अशा आशयाचं पत्रच निवडणूक आयोगाला पाठवलंय. 16, 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी सामना पेपर छापल्यास आचारसंहितेचा भंग होईल अशी तक्रार भाजपनं केली आहे. तसंच 15 फेब्रुवारी रोजी सामना वृत्तपत्रात छापलेल्या लेखावर आक्षेप घेत संपादक आणि प्रकाशकांविरुद्ध आचारसंहिता भंगाची कारवाई करण्याची देखील मागणी केली आहे. शिवसेना काँग्रेस उमेदवारांचा एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पेण, कर्जत आणि अलिबाग जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसनं हातमिळवणी केली आहे. या पोस्टरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या दोघांचे फोटो एकाच पोस्टरवर दिसत आहेत. राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाला मात देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि भाजप एकत्र आलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर झोंबणारी टीका केली आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना बुडणारी बँक आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी तिन्ही पक्षांचा समाचार घेतला. भाजपा पक्षाला मतदान केल्यावर विकासाची गंगा अटळ असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप शिवसेनेला टार्गेट केलंय. गेल्या 2.5 वर्षातील अपयश झाकण्याकरता युतीत सध्या गोंधळाचं वातावरण असून शिवसेनेत सत्तेतून बाहेर पडण्याबाबत संभ्रम असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला. तसंच भाजपमध्ये गुंड पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांवरूनही पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपवर निशाणा साधलाय. निवडणुकीसारखा गंभीर विषय सुरू असताना व्हॅलेंटाईन सारखे विषय कसे सुचतात असा सवाल अशोक चव्हाण यांनी विनोद तावडेंना केलाय. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसनं शिवसेनेला 40 जागा देऊन व्हॅलेंटाईन गिफ्ट दिलं असं वक्तव्य विनोद तावडेंनी केलं होतं. तावडेंचा आरोप म्हणजे विषयाला बगल देणं असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, कारण गरज पडल्यास मी स्वतः निवडणूक लढवेन असं स्पष्ट संकेत आदित्य ठाकरेंनी दिलेत. ते सध्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा प्रचार करतायत. दरम्यान एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी हे संकेत दिलेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. नागपूरचे महापौर असताना देवेंद्र फडणवीसांच्या कामाबाबत अनियमितता असल्याचा अहवाल 2001 साली नंदलाल समितीनं दिला होता. नंदलाल समितीच्या याच अहवालाचा हवाला देत शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय. ज्यांच्या काळात ही अनियमितता झाली तेच आता माझा शब्द आहे असे पोस्टर लावतायत असा टोला शिवसेने नेते अनिल परबांनी लावलाय. मराठा समाजाला गाजर दाखवणाऱ्या भाजपलाही गाजर दाखवण्याची तयारी मराठा क्रांती मोर्चानं केली आहे. भाजपला मतदान करू नका असं आवाहन मराठा क्रांती मोर्चानं केलंय. औरंगाबादच्या बैठकीत हा निर्णय झाला. आरक्षणासाठी मराठा समाजानं मूक मोर्चे काढले, मात्र सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे भाजपलाही निवडणुकीत गाजर दाखवणार असा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतलाय. आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा संयम आता सुटू लागलाय. सरकार आरक्षणाचं फक्त आश्वासनच गाजर मिळत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केलाय. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानंही मुख्यमंत्र्यांना गाजर दाखवलंय. सोलापुरात प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना मराठा समाजानं गाजर दाखवून आंदोलन केलं. राष्ट्रवादी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोशल मीडियाची धास्ती घेतली आहे. सोशल मीडियावर प्रतिस्पर्ध्यांकडून टीका झाल्यास तात्काळ त्याला काउंटर अटॅक करण्याचे आदेश अजित पवारांनी कार्यकर्ते आणि उमेदवारांना दिलेत. तसंच गुंडांना निवडून आणू आणि मग सुधारू असं म्हणताना भाजप मंत्र्यांना लाज वाटली नाही का असा तिखट सवाल सुद्धा पवारांनी उपस्थित केला.
राज्य सरकार धोक्यात आल्यास राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केलंय. तर राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देण्याऐवजी सरकार जाण्यासाठी हातभार लावेल असं पवारांनी म्हटलं. मध्यावधी निवडणुका झाल्यास राज्यात शिवसेनाच अव्वल स्थानी राहील तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर असं भाकीतही शरद पवारांनी केलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मुख्यमंत्र्यांची सभा नुकतीच पार पडली. यावेळी बँकेचं उदाहरण देत मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. बँकेत मतरुपी ठेवली की त्याचा दुप्पट परतावा मिळायला हवा. मात्र राहुल गांधी शरद पवारांच्या बँक दिवाळखोरीत निघाली आहे. त्यात आता उद्धव ठाकरेंची भर पडली अशी झणझणीत टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे. नाशिकमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं भाजपला दणका दिलाय. भाजपची साथ सोडून शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतला. महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीत युती न करण्याचा निर्णय शिवसेना भाजपने घेतलाय. त्यानंतर नाशिकमध्ये महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी स्वाभिमाननं शिवसेनेसोबत जाणं पसंत केलंय. कोल्हापुरात नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा प्रचार हाती घेतलाय. याबाबत लोकांमध्ये जनजागृती मोहीम कागल तालुक्यातील कसबा सांगवा या गावातील नागरिकांनी हाती घेतली आहे. तसंच मतदानावरती बहिष्काराचा फलकही गावात झळकवण्यात आलेत. नागरिकांचा हा प्रचार सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरू लागलाय. शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मोदी नारायण राणेंसह काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी काही वादग्रस्त विधानही केली. लोक राजकारणांपेक्षाही हुशार आहेत. सकाळी एका पक्षाचं दुपारी दुसऱ्या आणि रात्री तिसऱ्या पक्षाचं खातात असं म्हणत पाटलांनी चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. पुण्यात माझ्यावर कोणतेही गुन्हे दाखल नसताना मग माझ्याच सभेला परवानगी का नाकारली जाते, मलाच नोटीस का बजावली जाते असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पुण्यातील सभेत केला. हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांना नोटिसा देऊन दाखवा. पुणे ही कुणा एकाची संपत्ती नाही, त्यामुळे माझ्या सहनशक्तीचा अंत तुम्ही पाहू नका अशा शब्दात ओवैसी यांनी सरकारवर हल्लाबोल केला. उल्हासनगर पालिकेची निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. याबाबत आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त जय सहारिया उल्हासनगरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी उल्हासनगरमधील मतदानाच्या टक्केवारीबाबत नाराजी व्यक्त केली आणि सिंधी मतदारांचा मतदानाचा टक्का कमी असल्याकडे लक्ष वेधलं. सिंधी मतदारांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्यात आवाहन देखील त्यांनी केलं. दादर येथील हिंदू कॉलनी परिसरात एक धोकादायक इमारत पाडण्याचं काम सुरू असतानाच इमारतीचा काही भाग रस्त्यावर कोसळून एकाचा मृत्यू झालाय. 4 मजली तेजल इमारतीचा काही भाग रस्त्यावरून जाणाऱ्या ओला कारवर पडला आणि या दुर्घटनेत ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झालाय. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या कॅन्टीनच्या आवारातच बनावट दारूचा अड्डा असल्याचं उघड झालंय. राज्य उत्पादन शुल्क विभागानं धडक कारवाई केल्यानंतर ही गंभीर बाब समोर आली. या प्रकरणी शिवसेनेच्या उमेदवार मंगला आव्हाड आणि त्यांचे नातेवाईक असलेले शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भीमराज आव्हाड यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. अहमदनगरमधल्या दारू प्रकरणी मृतांची संख्या वाढली असून यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय. पांगरमल इथे एका उमेदवारानं पार्टी दिली होती. यावेळी पार्टीत दारूचं सेवन केल्यानं काही जणांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यात 6 जणांचा बळी गेलाय. शिर्डीतल्या साहेबराव आहेर यांच्या 2 मुली मनीषा आणि रंजना यांचं लग्न नेवासातल्या शिंदे कुटुंबात झालं. किरकोळ वादावरून शिंदे कुटुंबानं दोन्ही बहिणींना घराबाहेर काढलं. मुलींच्या संसारातला वाद मिटवण्यासाठी आईवडिलांनी किरमली जात पंचायतीकडे धाव घेतली. मात्र पंचांनी त्यांच्याकडे 2 लाख रुपयांची मागणी केली. मुलीच्या माहेरच्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी जात पंचायत आणि सासरच्यांकडील 11 जणांवर गुन्हा दाखल झालाय. सोलापूर येथील मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे अवैधरित्या वाळूची वाहतूक करून शासनाची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. धोत्रेंसह 4 जणांवरही पंढरपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. नेरोळच्या सेक्टर 27 मध्ये हृदय हेलावणारी घटना घडली आहे. आईच्या डोळ्यादेखतच मुलाला स्कूल बसनं चिरडलंय. सामोदेव तरळकर NBRLD स्टर्लिंग स्कूलमध्ये शिकतो. तो शाळेतून परत घरी आला. स्कूल बसमधून उतरत असतानाच आणि रस्ता ओलांडताना तेवढ्यात त्याला दुसऱ्या एका स्कूल बसनं चिरडलं. बेदरकारपणे स्कूल बस चालवणाऱ्या गोविंदा राय या ड्रायव्हरला पोलिसांनी अटक केली आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावरून PSLV 37 यशस्वीपणे अवकाशात झेपावलंय. तब्बल 104 उपग्रहांसह PSLV 37 अवकाशात झेपावलं. मंगळवारी पहाटे 5:28 काउंटडाऊन सुरू झालं. आज सकाळी 9:28 श्रीहरिकोटातून त्याचं उड्डाण झालंय. एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह प्रक्षेपित करणारा भारत पहिलाच देश ठरलाय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आदर्श गाव योजनेअंतर्गत सचिनचं उस्मानाबादमधलं डोणजा गाव दत्तक घेतलंय. खासदार निधीतून त्यानं 4 कोटी रुपये मंजूर केले आहेत. डोणजा गावातील रस्त्याची कामं, पाणीपुरवठा, इमारत बांधणी अशी कामं या निधीतून होणार आहेत. टाइमपास फेम अभिनेत्री केतकी माटेगावकरला चाहत्यांचा त्रास सहन करावा लागलाय. जळगावात बहिणाबाई महोत्सवाच्या उद्घाटनासाठी केतकी माटेगावकर आली होती. यावेळी तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी गराडा घातल्यामुळे महिलांच्या मदतीनं केतकीला गाडीपर्यंत पोहोचावं लागलं. याच संदर्भात शिवसेनेच्या प्रवक्ता नीलम गोरे यांनी पोलीस महासंचालक सतीश माथुर यांना पत्र लिहून केतकीला पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या 15 जिल्हा परिषदांसाठी गुरुवारी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून तयारीही पूर्ण झाली आहे. चंद्रपूरमध्ये जिल्हा परिषदांच्या 56 तर पंचायत समितीच्या 112 जागांसाठी मतदान होणार आहे. मराठवाड्यात सर्व 8ही जिल्ह्यात गुरुवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होत आहे. औरंगाबादमध्ये 62 जिल्हा परिषद गटांसाठी तर पंचायत समितीच्या 124 गटांसाठी मतदान होणार आहे. तोंडी तलाक, निकाह, हलाला आणि मुस्लिमांमधील बहुपत्नीत्वाची प्रथा या सगळ्यांबद्दल सुनावणी करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. यावेळी मुस्लिम कायद्याच्या आधारे करण्यात येणाऱ्या तलाकचा विचार करण्यात येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. तसंच हे प्रकरण मानवाधिकाराच्या उल्लंघनाचं आहे असं खंडपीठानं स्पष्ट केलं. भारतातील हवा प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. हवा प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्टेट ऑफ ग्लोबल एअर 2017नं यासंबंधी आकडेवारी देखील जाहीर केली असून चीन पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. मुंबईतून शिर्डीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एप्रिल ते जून या महिन्यात उन्हाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलाय. मुंबई ते शिर्डी असा प्रवास सुसाट व्हावा यासाठी मध्य रेल्वेकडून 52 सुपरफास्ट ट्रेन सोडल्या जाणार आहेत. तर या ट्रेन प्रत्येक आठवड्यातून एकदा सुटणार आहेत. शहरात राजकीय धामधूम सुरू आहे. प्रत्येक प्रभागात उमेदवारांच्या दिवसभर प्रचार रॅल्या, पक्षाच्या वाहनांवरून घोषणा आणि चौक सभा होत आहेत. यामुळे 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय. या सततच्या प्रचारामुळे आणि एकापाठोपाठ एक दारावर उमेदवार येत असल्यानं विद्यार्थी त्रस्त झालेत. पनवेलमधील झोपडपट्टीतील रहिवाशांना पनवेल महापालिकेनं अनधिकृत असल्याचा अभिप्राय पनवेल शहर पोलिसांना दिलाय. त्यामुळे पडताळणीसाठी आलेल्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या कागदपत्रांवर निगेटिव्ह रिमार्क दिला जातोय. तर अनेकांचे शैक्षणिक, व्यावसायिक तसंच आर्थिक नुकसान होऊ लागलंय. माथेरान नगर परिषदेनंतर आता वनविभागाने सुद्धा माथेरानच्या बेकायदा बांधकामांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय. मंगळवारी वनविभागाच्या जागेवरील बेकायदा बांधकामं हटवण्यात आली. बॉम्बे एन्व्हायरमेंट ॲक्शन ग्रुपनं हरित लवादामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं वनविभागास हा आदेश दिलाय. पुणे महापालिकेच्या नाट्यगृहांमध्ये दुचाकी आणि चारचाकीसाठी निश्चित केलेल्या दरांपेक्षा पुन्हा जादा शुल्क घेण्यास सुरुवात झाली आहे. बिब्बेवाडी येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पार्किंगसाठी दुप्पट शुल्क आकारलं जातोय. नाट्यगृहात येणाऱ्या प्रेक्षकांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली असून महापालिकेनं तपासणी करून कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. पुणे महापालिकेची सेवा नागरिकांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावी यासाठी अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीनं देण्याचा निर्णय पुणे पालिका प्रशासनानं घेतलाय. मात्र या सेवा सुद्धा सुरू करताना त्याची अंमलबजावणी होते की नाही याकडे मात्र दुर्लक्ष केलं जात आहे. तर पुणे महापालिका याकडे फारसं गांभीर्यानं पाहत नसल्यानं ऑनलाईन सेवा केवळ नावापुरतीच सुरू करण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून कचरा उचलण्यासाठी 44 मोठी वाहने तर 302 घंटागाड्या आहेत. शहरातून एका दिवसाला सुमारे 800 मेट्रिक टन कचरा उचलला जातोय. मात्र कचरा उचलणारी अनेक वाहने नादुरुस्त आहेत. यामुळे कचरा वेचक महिलांना घंटागाड्या ढकलून कचरा उचलावा लागतोय. नादुरुस्त वाहनांमुळे शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे तर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.